आपण अंकगणित हा पाठ शिकत आहोत. आपल्याला 1.1 उपक्रम शिकवताना फर्स्ट टाइम आपल्याला क्रमिका ही एक ठराविक नियमानुसार व ठराविक मांडणीनुसार लिहिणे आवश्यक असते. दुसरं, सर्वप्रथम आपल्याला उदाहरणे सोडवताना संख्यांचे वर्ग आणि पाढे पाठांतर असणे हेही आवश्यक असते. आपल्याला जर उदाहरणामध्ये nवे पद काढायचे असेल तर त्याचे नियम n हे पद tn ने दर्शवतात, हे लक्षात ठेवणे आवश्यक असते. उदाहरण, खालील क्रमिकाचे nवे पद दिले आहे तर त्याची 5 पदे आपल्याला काढायची आहेत. तर क्वेश्चन 1, tn बरोबर 4n-3, t1 बरोबर 4 गुणिले 1 प्लस -3 बरोबर 1. मतलब 4 n ची किंमत आपल्याला 1 दिली आहे. 4 गुणिले 1 -3 बरोबर 1. तर दुसरं पद काढायचं असेल तर t2 आणि 4 गुणिले n ची किंमत 2 लिहिली असल्यामुळे 2 -3 बरोबर 5. जर तिसरं पद जर काढायचं असेल तर t3 बरोबर 4 गुणिले 3 वजा 3 बरोबर 9. चौथं पद काढायचं असेल 4t4 बरोबर 4 गुणिले 4 वजा 3 बरोबर 16. जर पाचवे पद काढायचे असेल तर t5 बरोबर 4 गुणिले 5 3 वजा 3 बरोबर 17. ही आपली 5 पदे दिलेली आहेत. तर दिलेल्या क्रमिकांचे 1, 5, 9, 16, 17 ही 5 पदे आहेत. अंकगणिती श्रेणीमध्ये आपण अभ्यास 1.2 हे शिकत आहोत. आपल्याला अंकगणिती श्रेणी काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे आणि अंकगणिती श्रेणीची व्याख्या लक्षात घेऊन अंकगणिती श्रेणीचे 3 प्रकार आहेत. ती म्हणजे अंकगणिती श्रेणी, 2 भूमितीय श्रेणी, 3 संवादी श्रेणी. सर्वप्रथम आपण अंकगणिती श्रेणी शिकत आहोत. म्हणजे उदाहरणार्थ, पुढील क्रमिका विचारात घेऊन 5, 9, 13, 17 म्हणजेच t1 बरोबर 5, t2 बरोबर 9, t3 बरोबर 13. म्हणजे दुसऱ्या संख्येमधून पहिली संख्या वजा करून जे उत्तर येतं ते 4. नंतर तिसऱ्या संख्येमधून दुसरी संख्या वजा करून उत्तर येतं 4. चौथ्या संख्येमधून वजा तिसरी संख्या करायची तर उत्तर येतं 4. तर येथे 2 क्रमागत पदांमधील फरक आपल्याला 4 मिळतो. यावरून क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. जर पदांमधील फरक स्थिर असेल वा नसेल यावरून अंकगणिती ठरवता येते. तर आपल्याला येथे अंकगणिती श्रेणी या 2 पदांमधील फरक 4 आहे. तर अंकगणिती श्रेणी ही आहे. उदाहरणार्थ 1, 3, 6, 10 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवा. बरोबर. 3 दुसऱ्या संख्येमधून पहिली संख्या वजा केल्यावरती उत्तर 2 मिळतं. तिसऱ्या संख्येमधून दुसरी संख्या वजा केल्यामुळे आपल्याला उत्तर 3 मिळतं. चौथ्या संख्येमधून तिसरी संख्या वजा केल्यामुळे उत्तर 4 मिळतं. म्हणजेच अंकगणिती श्रेणी ही आपल्याला स्थिर मिळालेली नाही. यावरून लक्षात येते की ही अंकगणिती श्रेणी नाहीये हे स्पष्ट होते. तिसरं म्हणजे आपल्याला tn बरोबर a अधिक कंस मध्ये n वजा 1 कंस पूर्ण d हे सूत्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण आता अंकगणिती श्रेणी अभ्यास 1.3 मध्ये अंकगणिती श्रेणीचे समीकरण हे शिकणार आहोत. उदाहरणार्थ, जर एक अंकगणिती श्रेणीचे 10वे पद आणि 18वे पद अनुक्रमे 25 आणि 41 असेल तर खालील बाबी शोधा. पहिलं म्हणजे पहिले पद व साधारण फरक. दुसरं 38वे पद. तिसरं nवे पद 99 असेल
तर n पदांची किंमत उकल टी एन बरोबर ए अधिक कंस n वजा 1 कंस पूर्ण डी टी 10 बरोबर टी 10 ची किंमत 25 आणि टी 18 ची किंमत 41 दिलेले टी 10 बरोबर 25 टी 25 बरोबर ए अधिक कंस n ची किंमत 10 वजा 1 डी कंस पूर्ण डी गुणिले 25 बरोबर ए अधिक 10 मधून 1 वजा करून 9 डी हे समीकरण पहिलं. तसेच टी 18 बरोबर 41 टी 18 ची किंमत आपल्याला 41 दिलेली आहे बरोबर ए अधिक कंस 18 वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी बरोबर ए ची किंमत ए अधिक 18 वजा 1 मधून गेल्यावरती 17 डी हे आपल्याला दुसरे समीकरण मिळतं. यावरून आपणास खालील दोन समीकरणे मिळाली म्हणजेच ए अधिक 9 डी बरोबर 25 हे पहिलं समीकरण, ए अधिक 17 डी बरोबर 41 हे दुसरं समीकरण. तसेच समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करून त्याची किंमत डी येते. तसेच ए अधिक 17 डी बरोबर 41 वजा ए अधिक 9 डी बरोबर 25 ह्या दोघांची वजाबाकी करून 8 डी बरोबर 16 म्हणजेच 8 डी बरोबर 16 डी बरोबर 2 डी बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवून आपणास ए ची किंमत 7 मिळते. तसेच दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 7 आहे व साधारण फरक 2 आहे. आता दुसरं उदाहरण. आता टी 38 काढूयात. यासाठी पहिलं टी एन बरोबर ए अधिक कंस n वजा 1 कंस पूर्ण डी हे सूत्र लिहिणं आवश्यक आहे. टी एन ची किंमत आपल्याला टी 38 दिलेली आहे. तसेच टी 38 बरोबर ए ची किंमत आपल्याला 7 मिळालेली असलेली ती इथे ए च्या खाली लिहायची अधिक कंस n ची किंमत आपल्याला 38 दिलेली आहे म्हणून कंस 38 1 वजा 1 कंस पूर्ण डी ची किंमत आपल्याला 2 मिळालेली आहे म्हणून आपण डी बरोबर 2 7 अधिक 38 वजा 1 करून 37 गुणिले 2 तर आपल्याला टी 38 बरोबर 81 मिळते. कारण 37 गुणिले 2 करून जी किंमत येते त्याच्यामध्ये 7 मिळवले तर 81 ही किंमत मिळते. तसेच तिसरं उदाहरण टी एन बरोबर 99 यावरून एन काढायला सांगितलं होतं. त्यासाठी पण हे सूत्र वापरणं आवश्यक आहे. म्हणजे टी एन बरोबर ए अधिक कंस n वजा 1 कंस पूर्ण डी टी एन बरोबर आपल्याला 99 ही किंमत दिलेली आहे म्हणून टी एन च्या खाली 99 बरोबर ए अधिक कंस n वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी बरोबर ए ची किंमत 7 अधिक कंस n वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी ची किंमत 2 बरोबर 7 अधिक 2n वजा 2 बरोबर 2n अधिक 5 2n बरोबर 94 तसेच n बरोबर 47 ही किंमत मिळते.